नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयानिमित्त बऱ्याच घरी पुरणपोळी, रस वगैरे बनवलं जातं. पण आज मी पुरणपोळी बनवणार नाही आहे. साधा सिंपल मेनू आहे. गवार आणि बटाट्याची मिक्स भाजी आहे, रस आहे, आमरस आणि भात, दही भात आणि चपाती बनवणार आहे मी. बरेच जण हे आजही पाळतात की अक्षय तृतीयाला पहिल्यांदा घरात आंबा खाल्ला जातो आणि आज पितरांना जेवण दिलं जातं, म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवण दिलं जातं. आज आपल्या घरी वर्षाचा पहिलाच आमरस बनणार आहे. तर आमरस बनवण्यासाठी मला अजिंक्यने मदत केली आहे. आंब्याचा पल्प त्यांनी चांगलं काढून दिलेलं आहे मला. आणि आता इंग्रेडियंट्स त्यामध्ये मी टाकणार काय काय ते दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे वेलदोड्याची पूड, त्याच्यानंतर बर्फ टाकणार आहे जेणेकरून रस काळा नाही पडणार, आणि थोडीशी पिठी साखर टाकणार आहे, माझ्याकडे आहे केलेली. त्यामुळे घरी आणलेले आंबे खूपच गोड होते, त्यामुळे मला साखर जास्त टाकण्याची काही गरज नाही पडली. आणि थोडंसं मी दूध पण ॲड केलेले नंतर. अजिंक्यचं नेहमीच एक वाक्य आहे, जर एखादी गोष्ट कोणती तरी चांगली झाली असेल तर त्याचं नेहमीच हे वाक्य आहे की पोट भरले माझं पण मन नाही आहे भरलेलं. तसं मला आज आमरसाला बघून झालं होतं. पोट भरलेलं होतं पण मन भरलं नव्हतं आमरस खाऊन. आणि आज आता आपण पहिल्यांदाच आमरस खाणार होता त्याच्या लाईफमधला, पण साखर टाकली होती म्हणून मला थोडी भीती वाटत होती त्याला द्यायला. मी थोडासाच दिला. आता मी नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल त्यावेळेस गुळ टाकून बनवेल, म्हणजे मी त्याला बिनधास्तपणे देऊ शकते. आमरसाला टेम्पटिंग बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, पण मी नाही करत, मला नाही आवडत. तर अशी ही होती सिम्पलसी आजची थाळी. आता मी पण आज आमरस एन्जॉय केलेला आहे. नेक्स्ट टाइम मी नक्कीच गुळामध्ये बनवेल, म्हणजे मी बिनधास्तपणे त्याला देऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.